गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये इंटेग्रल कॅल्क्युलसच्या एक्झाम्पल्स आपण 8 पर्यंत आलो होतो. आज लेक्चर नंबर 62 मध्ये आपण एक्झाम्पल 9 पासून सुरुवात करणार आहे. एक्झाम्पल 9 ऑन पेज नंबर 121. प्रूव्ह दॅट इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x raised to 2n minus 1 into e to the power minus ax चा वर्ग dx which is equal to gamma मध्ये n whole divided by 2 times a raised to n हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन. लेट I is equal to integral 0 to infinity x raised to 2n minus 1 into e to the power minus ax चा वर्ग dx. Put ax चा वर्ग which is equal to t. This implies a into 2x dx which is equal to dt. Also x square is equal to t by a. x is equal to t by a raised to 1 by 2. सोबतच dx is equal to याच्यावरून dt upon 2ax. x ची किंमत t by a ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर 1 by 2. हेन्स I is equal to लिमिट्स काही बदलत नाही त्याच्यामुळे इंटेग्रल I is equal to 0 to infinity x च्या जागेवर t upon a to the power 2n minus 1 divided by 2. कारण x ची किंमत किती आहे t by a त्याला 1 by 2. तर ऑलरेडी जिथे 2n minus 1 आहे त्याला डिवाइड झालं 2 into e to the power minus t into dt upon 2a हा 2a. इथं काय म्हणता येईल आपल्याला डायरेक्ट dt इज इक्वल टू हा जो a आहे ना 1 by 2 या a सोबत जर कॅन्सल झालं तर इथं अंडर रूट a राहते म्हणजे 2 हा t अंडर रूट t आणि हा a अंडर रूट a लिहू शकतो. So which is equal to 1 by 2 integral 0 to infinity e to the power minus t. आता बघा t upon a ला या 2 ला जर कॅन्सल केलं तर t upon a ला पॉवर किती आहे n आहे. म्हणजे हा झाला t upon a ला पॉवर n minus 1 by 2. काय झालं t upon a ला पॉवर n minus 1 by 2. इथं अंडर रूट t आहे. हा जर वर गेला तर t चा जर विचार केला फक्त t चा तर t रेस टू पॉवर n minus 1 by 2 पुन्हा minus 1 by 2 म्हणजे minus 1 by 2 minus 1 by 2 is minus 1 म्हणजे t रेस टू n minus 1 येऊन जाईल. e to the power minus t आहे 1 upon 2 हा आहे. आता आपण हे सॉल्व करू. dt upon a रेस टू किती आहे a रेस टू n minus 1 by 2 आहे. a रेस टू n minus 1 by 2 आहे. तर हा जो अंडर रूट a आहे त्याला जर आपण वर नेलं तर a रेस टू काय होऊन जाईल minus 1 by 2 येऊन जाईल. राईट. म्हणजे a रेस टू minus 1 by 2 आणि हा a रेस टू minus 1 by 2 म्हणजे a रेस टू minus 1. काय झालं हो इथे बरोबर आहे की नाही. हे तर झालं dt अपॉन. आता a चा विचार करतो ना आपण a रेस टू n हा 2 कटला a रेस टू n. a रेस टू n इथे आहे. इथे a रेस टू n आहे. डायरेक्ट लिहिलं आपण a रेस टू n आहे. मग इथे शिल्लक काय राहिला शिल्लक राहिला a रेस टू मायनस 1 अपॉन a रेस टू मायनस 1 by 2 शिल्लक राहिला. त्याला जर वर नेलं तर a रेस टू 1 by 2 राहिला आणि हा a रेस टू 1 by 2 सो विल बी कॅन्सल. म्हणजे इथं काय येते इथं येते a रेस टू n येते. इथे काय येते a रेस टू n शिल्लक राहते भाऊ. बघा आता मग फॉर्म्युला वापरला आपण. इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस t t रेस टू n minus 1 dt म्हणजे विथ द हेल्प ऑफ गॅमा
फंक्शन डेफिनेशन गॅमा एन अपॉन ए रेस टू एन आणि हा 2a⁴n जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 10 ऑन पेज नंबर 121. इव्हॅल्युएट इंटेग्रल a टू b ब्रॅकेट मध्ये x मायनस a त्याला पॉवर m इंटू ब्रॅकेट मध्ये b मायनस x त्याला पॉवर n इंटू dx वेअर m and n being positive integers. Solution. Let I is equal to integral a to b ब्रॅकेट मध्ये x मायनस a त्याला पॉवर m इंटू b मायनस a त्याला पॉवर n इंटू dx हे दिलेलं इंटेग्रल आहे. हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. सो पुट x is equal to a sin square theta plus b cos square theta. Hence dx is equal to 2a sin theta cos theta into d theta इथं लिहिलं. याचं b म्हणजे याचं डिफरन्शिएशन 2b cos theta and derivative of cos theta is minus sin theta and derivative of theta is d theta. बाहेर लिहिलं हे येईल minus 2b cos theta sin theta. याच्यातून -2 कॉमन काढला, sin theta cos theta d theta कॉमन काढला म्हणजे शिल्लक राहिलं b मायनस a. dx इज इक्वल टू -2 इन ब्रॅकेट b मायनस a ब्रॅकेटच्या बाहेर sin theta cos theta इंटू d theta. पुन्हा आपण काय करू, x मायनस a ची व्हॅल्यू काढू. ऑल्सो x मायनस a विच इज इक्वल टू x म्हणजे काय a sin स्क्वेअर थीटा प्लस b cos स्क्वेअर थीटा मायनस a विच इज इक्वल टू b cos स्क्वेअर थीटा आधी लिहिलं आणि a sin स्क्वेअर थीटा मायनस a मधून मायनस a कॉमन काढला आणि ब्रॅकेट मध्ये लिहिला 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. सो विच इज इक्वल टू b cos स्क्वेअर थीटा मायनस a 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा. पुन्हा cos स्क्वेअर थीटा कॉमन काढला विच इज इक्वल टू b मायनस a ब्रॅकेटच्या बाहेर cos स्क्वेअर थीटा. असंच काय करू आता, b मायनस x ची व्हॅल्यू काढू अँड b मायनस x which is equal to b minus a sin square theta minus b cos square theta. b जर कॉमन काढलं पहिल्या आणि तिसऱ्या टर्म मधून तर ब्रॅकेट मध्ये 1 मायनस cos square theta minus a into sin square theta which is equal to b sin square theta कारण 1 minus cos square theta is sin square theta म्हणून b sin स्क्वेअर थीटा मायनस a sin स्क्वेअर थीटा. पुन्हा काय करू, sin स्क्वेअर थीटा कॉमन काढू. सो विच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये b मायनस a ब्रॅकेटच्या बाहेर sin स्क्वेअर थीटा म्हणजे x मायनस a ची बी व्हॅल्यू काढली, b मायनस x आहे, b मायनस x आहे, b मायनस x आहे त्याला रेस टू पॉवर या. When x is equal to a, then theta is equal to pi by 2 and when x is equal to b, then theta is equal to 0 आणि म्हणून I is equal to integral pi by 2 to 0 b minus a x minus a ची जे आपण व्हॅल्यू काढली ना b minus a raised to m into cos raised to बघा इथे cos raised to m आणि हे 2 म्हणजे cos raised to 2m theta into इथे दुसरा b minus x raised to n आहे तर त्याचा रिझल्ट काय आला b minus a raised to n into sin raised to 2n काय आला sin raised to 2n यायला पाहिजे sin raised to 2n into dx ची व्हॅल्यू काय काढली आहे आपण -2 इन ब्रॅकेट b मायनस a इंटू साइन थीटा कॉस थीटा d थीटा. मित्र हो हा जो मायनस साइन आहे तो आपण वापरणार आहोत इंटरचेंज द लिमिट साठी म्हणजे इंटेग्रल पाय बाय 2 टू 0 च्या ऐवजी दुसरी स्टेप काय येईल इंटेग्रल 0 टू पाय बाय 2. आता हा b मायनस a रेस टू m b मायनस a रेस टू n आणि b मायनस a रेस टू 1
म्हणजे बी मायनस ए रेस टू एम प्लस एन प्लस 1 येईल. त्याला इंटेग्रलच्या बाहेर घेऊ शकतो आपण. इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 आणि कॉस रेस टू 2m थीटा आणि कॉस थीटा म्हणजे कॉस रेस टू 2m प्लस 1 थीटा, साइन रेस टू 2n थीटा आणि साइन थीटा म्हणजे साइन रेस टू 2n प्लस 1 थीटा इंटू डी थीटा. Hence I is equal to 2 times in bracket b minus a to the power m plus n plus 1 integral from 0 to pi by 2 cos raised to 2m plus 1 theta into sin raised to 2n plus 1 theta d theta. So which is equal to 2 times in bracket b minus a bracket ला power m plus n plus 1 आणि याचा जर फॉर्म्युला वापरला तर गॅमा मध्ये m प्लस 1 इंटू गॅमा मध्ये n प्लस 1 अपॉन 2 टाइम्स गॅमा मध्ये m प्लस n प्लस 2 बिकॉज इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू 2m प्लस 1 थीटा इंटू साइन रेस टू 2n प्लस 1 थीटा डी थीटा विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m प्लस 1 इंटू गॅमा मध्ये n प्लस 1 अपॉन 2 टाइम्स गॅमा मध्ये m प्लस n प्लस 2. नेक्स्ट चॅप्टर 6 ज्याचं टायटल आहे मल्टिपल इंटेग्रल आणि त्याच्यामधला पहिला आर्टिकल 16.1 डबल इंटेग्रल. ए डबल इंटेग्रल इज नथिंग बट द डेफाइनाइट इंटेग्रल ऑफ ए फंक्शन ऑफ ए सिंगल वेरिएबल इन 2 dimensions. Let A be a finite region of the xy plane. Consider a function f of x comma y of 2 independent variables x comma y defined at every point in the region A. Let the region A be divided into n parts of area delta A1 comma delta A2 comma dot 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 comma delta AN. Further suppose that x ला suffix r comma y ला suffix r is any point inside the rth elementary area delta AR. या डेल्टा AR चे सब डिव्हिजन केले डेल्टा A1 डेल्टा A2 अप टू डेल्टा AN. R is equal to R varies from 1 to n. Further suppose that xr comma yr is any point inside the rth elementary area delta AR. We form the sum f of x1 comma y1 into delta A1 plus f of x2 comma y2 into delta A2 plus dot 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 plus f of xn comma yn into delta AN. याला आपण समेशनच्या स्वरूपामध्ये असं लिहू शकतो. दॅट इज समेशन r इज इक्वल टू 1 टू n f of xr comma yr ब्रॅकेट मध्ये इंटू डेल्टा AR. इथं r ची किंमत जर 1 ठेवली तर आपल्याला पहिली टर्म मिळते, r ची किंमत 2 ठेवली तर दुसरी मिळते आणि r ची किंमत n ठेवली तर शेवटची मिळते. म्हणजे r कुठून कुठपर्यंत जात आहे तर r 1 पासून n पर्यंत जात आहे. We increase the number of subdivisions by taking smaller and smaller elementary area. Then the limit of the sum 1. Sum 1 म्हणजे summation r is equal to 1 to n f of xr comma yr into delta AR. ठीक आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणजे ते. आणि if it exists as n tends to infinity and the dimensions of each subdivision tends to 0. सबडिव्हिजन त्याचे काय पाडले आपण जे की वर आहे f of x1 comma y1 into delta A1 plus f of x2 comma y2 into delta A2 plus dot 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 plus f of xr xn comma yn delta AN. r जर व्हॅरीज 1 to n जर आपल्याला घ्यायचा असेल तर मग and the dimensions of each subdivision then tend to 0 is called a double integral of f of x comma y
over the region A and it is denoted by double integral over A f of x, y dA. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आणि hence integral over double integral over A f of x, y dA which is equal to limit n tends to infinity delta A tends to 0 summation r is equal to 1 to n f of xr, yr into delta AR. मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.